वरती आलोय डेंजर. गाडी स्ट्रगल करायला लागली. चल चला 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 थोडा ही बचा आहे. मित्रांनो ते एकदम टॉपला आलोय डोंगराच्या. जो डोंगर खाल्ला पाहिला होता त्या डोंगराच्या टॉपला आलोय. तर लांगजा म्हणून एक गाव आहे. तिथं भारतातील सर्वात उंच बुद्धाजीचा स्टॅच्यू आहे. तर मराठी बोलताय? कोल्हापूरचे का? नाही भाऊ, एक नंबर रोड बनवले वरती. हेच रोड जर तुम्ही मनाली टू ह्याच्यापर्यंत बनवलं असतं लोसर तर काय भाऊ. आता आपण आलेलो आहे आता वर्ल्ड हायेस्ट कॅफे. हे पाहू शकताय सगळ्यात उंच कॅफे हा. किम पोस्ट ऑफिस की तरी नीचे जाना पड़ेगा क्या गाँव में? तो इतना आलोय कॉमिक मॉनेस्ट्री पाशी. वेयर आर यू फ्रॉम मॅम? फ्रान्स. मित्रांनो तो ही वर्ल्ड हायेस्ट मॉनेस्ट्री आहे. तो चांगला रोड सोडून आता हिक्किम या गावात चाललंय. इथनं ऑफ रोड आहे टोटल. मित्रांनो तर फायनली पोहोचलोय लास्ट पोस्ट ऑफिस. हे भारतातील सगळ्यात उंचावलं पोस्ट ऑफिस. एकदम स्टीप चढावून वरती घातली होती मी गाडी. खाली पाहिलंच मला भीती वाटते. इथनं पुढं ओय किती खोल. मित्रांनो इथनं काजा सिटीचा व्ह्यू येतोय. तिथं आपल्या देशाचा तिरंगा आहे ते दिसतोय. पण मला इथनं चक्कर आलगत होती. मित्रांनो बघा ही वयची दगडी कशी इच्छा गावात. भीती वाटते मला खरंच का. लई रिस्की रोडने आलोय आम्ही. पेंडी डावी साईड कुठे आहे? मी सगळं सरळ सरळ उजव्या साईडने चाललोय. पण मला खरंच भीती वाटते. इतकं काय ही नाही काय नाही. तुम्हाला तिरंगा मी लई रिस्क घेतोय असं मला वाटतंय. दिसला का तुम्हाला? थांबा बंद करून नव्हतं आलोय आपल्या जागेवर जिथं आपल्याला कॅम्प लावायचं. तिथं आपण टेंट लावून आहे आता. फायनली इथं टेंट लावतोय आज आपण. मित्रांनो तर बराच वेळ चालल्यानंतर फायनली आपण पोचलोय मॉल रोडला. तर हा पाहू शकताय मॉल रोडच म्हणते, मार्केट आहे इथलं. मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर हा ब्लॉग आहे आपला बारामती ते लडाख ट्रिपचा दिवस 29 आणि त्याचा पार्ट दुसरा आहे. तर मागच्या पार्टमध्ये तुम्ही पाहिले की आपण काजामध्ये पोहोचलोय. तर काजामध्ये आल्यानंतर आपण 3 वाजता पोहोचलो होतो. तर तिथनं पुढं करायचं काय? तर तिथंच 3 स्पॉट होते. म्हणजे आपण काजामध्ये आहे तिथनं आपल्याला जवळपास वरती जायचं होतं 2 डोंगर चढून. मग तिथं ते 3 स्पॉट होतं. लँगझर म्हणून एक आहे. त्यानंतर वर्ल्ड हायेस्ट म्हणजे जगातील सर्वात उंच पोस्ट ऑफिस आहे तिथे एक जाणार आहे आपण. आणि वर्ल्ड सगळ्यात जगातील सर्वात उंच गाव आहे कॉमिक म्हणून तिथं जाणार आहे. असं लँगझर, कॉमिक आणि हिक्किम असे 3 स्पॉट आहेत. ते फिरण्यासाठी आपल्याला जवळपास 40 किलोमीटरचा एक राऊंड मारायचा आहे. ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि शेवट व्हिडिओ पाहिल्यानंतर एक कमेंट करून सांगा कसा वाटला व्हिडिओ. मित्रांनो तर समोर जो डोंगर दिसतोय त्या डोंगराच्या टॉपला जायचंय आणि त्याच्या पाठीमागे एक डोंगर आहे त्याच्या पलीकडे आपल्याला जायचंय आता. तर खूप उंच आहे. तर पाहूया आपण कसं जातोय. आता झूम केलंय मी त्यामुळे तुम्हाला एवढं कमी दिसत असेल. पण आपण ज्या ठिकाणी विचारायला आलोय की आपल्याला टेंट लावायला जागा भेटेल का तिथनं आपण निघालोय आता. काय मित्रांनो तर तिथं जिथं राहायसाठी गेलो होतो तिथं राहण्याची व्यवस्था झालेली आहे. तर तिथं एक आपल्या पुण्याचा ग्रुप आला होता. त्यातल्या एका जणांनी मला 500 रुपये दिले. म्हणले राहू द्या खायला तुम्ही इतक्या लांब आलाय. तर ठीक आहे तिथनं आता आपण लांगजा आणि हे 3 स्पॉट करून संध्याकाळी मुक्कामी येतोय. कारण आपल्याला उद्याचा प्लॅनला ताबो जाणे काय ताबो. ओके आलोय डेंजर. गाडी स्ट्रगल करायला लागली. चल चला 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 थोड़ा ही बचा है खाली. वैसे तो बहुत बचा है यार. ऐसा झूठा दिलासा देके कोई मतलब नहीं है. हे डोंगर दिसते का टॉपला जायचे या डोंगराच्या. असली गाडी कोणी आणली बी नसेल तिथं. ओके चलो मित्रांनो तर इथं 2 रोड फुटत होते. तर आता आपण पहिले इकडे जाणं एक लांजा हायेस्ट बुद्ध टेम्पल स्टॅच्यू. ओके
बाई मला खाली पायची पण भीती वाटते, इतकी डेंजर दरी आहे खाली. हो काय किती खोल आहे, डेंजर. जरा सेफ्टी करायला पाहिजे, पण काय नाही इतके उंचाव, किती कुठं सेफ्टी काय नाही. मला त्या साईडला जायची पण भीती वाटते, इतके खोल आहे खाली. मित्रांनो, तर बघा किती वळती वाटत होतं ही. आता ह्या दगडांपाशी आलोय, तुम्हाला खाली गेल्यावर दाखवून मी परत एकदा की ही किती वळती वाटत होतं. आणि ते मला सांगत होतं की ह्या डोंगराला 360 डिग्री राऊंड मारून यायचं आहे माघारी. यार मी म्हणलं इतक्या वळती कुठं जायचं आहे वेळ, आता फार वळती आलोय. रोड बीड एकदम टॉप क्लास बनवले तिकडं, काय अडचण नाही आहे. ओके, अजून वळती जायचं आहे भेंडी. हो हे असं रोड असले ना वळायला काही नाही. काल मी नाही वळतानीच लई स्ट्रगल केला, कारण खराब रोड आणि 4 व्हीलर वळाले की खड्डे पडतात. त्या खड्ड्यातनं वळती निघतच नव्हती, म्हणजे फर्स्ट गिअरमध्ये पण निघत नव्हती. थोडे पायाने असं चालवायला लागायचे तेव्हा निघायची. ओके चलो मित्रांनो, काय खरं नाही होय, इथनं फिरून वळती जायचे. बहुतेक टॉपला नेलं या डोंगराच्या गावात. टॉपला आलो, टॉपला. मला विश्वासच बसा नाही, इतके वरती आलोय मी. इतकं खाल्लं मला वाटत नव्हतं इतके वरती जायचे. अजून फिरत वरती जायचे. पडायचं वरती, नको बघू भाऊ. चलो पुढं. ओके, लय डाटा होतोय, लय मेमरी खातोय मी. ओके मित्रांनो, ते एकदम टॉपला आलोय डोंगराच्या. जो डोंगर खाल्लं पाहिला होता त्या डोंगराच्या टॉपला आलोय. तरी तुम्हाला मी खाल्लं जाऊन एकदा दाखवणार. ह्याच्या वरती लॅप करायला नाही तर शेवटी तरी दाखवत. भाऊ कसल्या वरती आलोय ना आतखळा, म्हणजे टॉप भारी. रोड भारी, त्यामुळं काहीच वाटलं नाही. एकदम गाडीने पण थोडंसं स्ट्रगल केलं, एवढं ते कुठली गाडी काय नाही रे. हिमालयन असली नाही तर कुठली असली तरी काय नाही स्ट्रगल. ओके, इथं काय मिरची लावली, काय वाटाण्याची शेती केली, वाटाणा इतके वरती. ओके मित्रांनो, तर हे पुढं गाव दिसतंय, हे लांगजा व्हिलेज आहे. तर तिथं वरती बुद्धा स्टॅच्यू आहे, हायेस्ट म्हणजे जगातला आहे का भारतातला हे माहीत नाही आहे. मी सर्च करून सांगाल की हायेस्ट स्टॅच्यू आहे, तिथं जाणार आहे आपण आता. ओके चलो मित्रांनो, तर समोर पाहता हे लांगजा व्हिलेज आहे. आपण पार्क खालनं आलोय. असा डोंगर दिसतोय ना, हे पार बॉटमला होतो आपण ह्याच्या नदीपाशी. तर तिथनं आलोय. तर एक नंबर आहे ते आपल्याला समोर बुद्धा स्टॅच्यू दिसतोय, तिथपर्यंत जायचे. आणि मग तिथनं आपल्याला पुढचं कॉमिक म्हणून एक ठिकाण आहे, तिथं जायचं आहे. असं म्हणजे 30 किलोमीटरचा राऊंड मारायचा आहे टोटल खाली जास्तपर्यंत. ओके चलो मित्रांनो, तर पोचलो इथं हायेस्ट बुद्धा स्टॅच्यूवर. तर जाऊया, इथंच गाडी पार्किंग लावतो. गाडी जाईल इथनं खाली, पण नको न्यायला, पण कोणतंही वर्डायचं म्हणून इथंच स्टॉप आहे. तर इथनं खाली जातो चालत आता इथपर्यंत. ओके, इथं गाडीवर सामान ठेवतो पण जातो. तुम्हाला तिथं जाऊनच दाखवतो डायरेक्ट. ओके चाललंय आता. ओके कुठले हो, मराठी बोलताय? कोल्हापूरचे का? मी बारामतीच आहे. मित्रांनो, तर फायनली पोचलोय या स्टॅच्यू पाशी बुद्धा. इथं कोणतंही इन्फॉर्मेशन सांगते पहिले तर माहिती जाणून घेऊया. काय जगातला उंच आहे का भारतातला उंच आहे? एक नंबर तुम्हाला अगोदर व्ह्यू दाखवतो. हो, ही सगळी मराठी गँग दिसती. हा मित्रांनो, हा ओके ओके, कोल्हापूर सगळी ते गँगच कोल्हापूरची. ओके ओके
हर हर महादेव मित्रांनो, तर आपण कळत आहे बारामती ते लेह लद्दाख ट्रिप, त्यातील दिवस आहे आज 29वा. ते 29व्या दिवशी आपण स्प्लिटी व्हॅली म्हणजे काजाला आलेलो आहे. तर इथं लांगजा म्हणून एक गाव आहे, तिथं भारतातील सर्वात उंच बुद्धाजींचा स्टॅच्यू आहे. तर हे भाऊ आपले सगळे नाही ह्याच्यातनं भेटलेत कोल्हापूरचे. तर हे सर आपल्याला थोडी इन्फॉर्मेशन सांगतील या जागेबद्दल. तर सूरज सर, आपण आता आहे लांगजा या गावात. या स्टॅच्यूला म्हटलं जातं फ्युचर बुद्धा. साधारण 14,300 फुटावरती आहे. आणि हे लांगजा या गावाचं वैशिष्ट्य असं आहे की पूर्वी हिमालयाच्या प्लेट्स म्हणजे पृथ्वीच्या प्लेट्स जेव्हा सरकल्या हिमालय एस्टॅब्लिश झाला त्यावेळी त्याच्या अगोदर इथे 33 समुद्र होता. त्याच्यानंतर ज्यावेळी हिमालय एस्टॅब्लिश झालं त्यामुळे इथले समुद्रजीव जे होते ते हाय प्रेशरमध्ये आल्यामुळे हाय प्रेशरमुळे फॉसिलमध्ये कन्वर्ट झालं. त्यामुळे इथलं गावाला फॉसिल विलेज म्हणून ओळखलं जातं. आणि आता आम्हाला इथं फॉसिलचं एक दादा तुकडा दाखवत आहे. असं ह्याचं जरा कसं आहे काय हे सांगा बरं. फॉसिल त्यामध्ये काय झालं असते, समुद्रातले जे काही बारीक सारीक जीव असतात, लहान मोठे जीव, ते एकत्र येऊन कॉम्प्रेस झालेले असतात आणि त्याच्यापासून एक हार्ड पॅटर्न तयार होतं ना. एक हार्ड पॅटर्नचं मॉलिक्यूल तयार होतं आणि त्याचंच एक हे सिंगल पीस आहे. ओके. तर मित्रांनो, मला तर माहिती नव्हती काय इथली, पण हे दादा आपले बरोबर भेटले. ही सगळी गँग भेटली कोल्हापूरची. त्यामुळे मुलुखगिरी कोल्हापूर. सांगा तुम्ही कुठले आहेत? आम्ही मुलुखगिरी कोल्हापूर. आमचं ट्रॅव्हलिंग आणि ट्रॅकिंगचा मोठा ग्रुप आहे. ओके. आम्ही दरवर्षी असे वेगवेगळे साईडला व्हिजिट करून आमचा आनंद व्यक्त करत असतो. ओके ठीक आहे. तर चला मित्रांनो, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर आणि फॉलो करा. तर फायनली झालंय आपलं दर्शन पण आणि निघालोय. उलट्या साईडला तोंड आहे स्टॅच्यूचं. तर मी गडबडीत निघालो जरा. इथं कॉमिक आहे ते म्हणजे पोस्ट ऑफिस आहे. पोस्ट ऑफिसला जायचे तर ते उघडे का नाही 5:30 वाजेपर्यंत उघडं असते. बघूया. ओके चल मित्रांनो, तर त्या लांगजा काय ते होतं, लांगजा या ठिकाणाहून आपण निघालोय. तर आपण जाणार आता कॉमिक आणि हिकिम अशी 3 स्पॉट आहे तिथं काजामध्ये व्हायच्या वरती. म्हणजे तुम्ही एकदा डोंगरावर चढला ना की 3 स्पॉट करूनच खाली उतरायचे. त्यातलं हिकिम ही ठिकाण आहे ना, इथलं पोस्ट ऑफिस बंद होण्याची शक्यता आहे मी जास्तपर्यंत. तर चला जाऊया आपण. ओके मित्रांनो, तर लय वरती टॉपला आलोय डोंगराच्या आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणाहून चाललोय. तर कॅमेराला पण वॉर्निंग येते, बॅटरी कोल्ड वॉर्निंग, थंडीत बी प्रॉब्लेम, ओव्हर हिट बी प्रॉब्लेम. असं कसं कॉमिक अरमाकाशी तर तिथं चाललेलं होतं भाऊ. अजून 2 काजा के कॉमिक सडक पे आपका स्वागत आहे. सडक मार्ग कसलं आहे भाऊ, 1 नंबर रोड बनवल्याचं वरती. हेच रोड जर तुम्ही मनाली टू ह्याच्यापर्यंत बनवलं असतं लोसर तर काय भाऊ मजा आली असती. तो वरती कसला जबराट रोड आहे. हा कॉमिक 4 किलोमीटर. तर पाहू शकता हे तुम्हाला दिसत असेल लय इथल्या इथंच आहे. वरती अजून हे डोंगर आहे. तुम्हाला खालनं एक्झॅक्ट दाखवलं ना आता तुम्ही चक्का होता इतक्या वरती आलोय. ह्यो डोंगर आहे ना, त्यो डोंगर किती उंच दिसत होता तिथनं. त्या डोंगराच्या वरती ह्या डोंगरावर आलोय मी पाठीमागच्या. चला खाली गेल्यावर दाखवलं मी तुम्हाला. लय वेळा सांगितलं मी. चलो बस आता लय नाही. ओके पुढं समोर हे गाव दिसतंय ना, ते हिक्कीम गाव आहे. तर तुम्हाला दिसणार नाही आता ह्याच्यात कॅमेऱ्यात. ते झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करेल मी, जे छोटे छोटे गाव दिसतात ते. आणि इथं पुढंच आपल्याला शेवटचं पोस्ट ऑफिस भेटेल. तर बघूया, पोस्ट ऑफिस दाखवतो तुम्हाला. ओके आता आपण आलेलो आहे आता वर्ल्ड हायेस्ट कॅफे. हे पाहू शकताय सगळ्यात उंच कॅफे हा. तर जाऊयात. तो मित्रांनो भाई इधर पोस्ट ऑफिस कितना है रे हिक्किम, ये भाई इनको मालूम रहेगा.
हिक्किम पोस्ट ऑफिस किधर है? अगले मोड़ से दिख जाएगा भैया, नीचे जाना पड़ेगा क्या गाँव में? गाँव में। हाँ जी, वो कितने बजे तक खुला रहता है? 5 बजे तक। अभी तो बंद हुआ रहेगा। अभी तो बंद होने वाला होगा शायद, 5 तो बज गए। अब तो बंद हो गया। वो उधर जाके फोटो तो खींच सकते हैं ना। नीचे जाने के लिए कच्चा रास्ता है क्या? कच्चा है, फिर वहाँ से पक्के के लिए भी निकल सकते हो और नहीं, मेरे को ये उधर से आके ये मोनेस्ट्री करके नीचे इधर ये वाले रास्ते से नीचे उतरना है। नीचे ये वाला जाता ही नहीं कहीं है। हाँ। वो वाला ही जाता है। ओके ओके, फिर से घूम के उधर से ही जाना पड़ेगा क्या? हाँ लांजा से। ओके, पहले हिक्किम जाओ, फिर लांजा चढ़ जाओ और फिर आगे निकल। नहीं लांजा तो घूम के आ गया मैं। अगर पक्का रोड चाहिए तो वही है, फिर या तो फिर ये हिक्किम से ही है। हिक्किम से डायरेक्ट नीचे नीचे कच्चा रोड जाता है क्या? पहले तो फिर मोनेस्ट्री करता हूँ, फिर वो कच्चे रोड से नीचे चला जाता हूँ। ओके ओके, चलेगा। अच्छा है ना रोड? कच्चा रोड पर जाएगी क्या बाइक? पूरा डाउन ही रहेगा? पूरा डाउन रहेगा। ओके ओके, थैंक यू सर, ओके जी, नाइस टू मीट यू। थैंक यू। ओके, तर चला, ये वर्ल्ड हायेस्ट कॅफेमध्ये आलोय. कशासाठी आलो होतो? विचारायसाठी आलो होतो भाऊ. तर ओके, हिक्किम म्हणजे इकडून की मोनेस्ट्री करून तिथनं डायरेक्ट खाली उतरायचे. लक्षात माझ्या. मोनेस्ट्री जाऊन येतो तुला की नाही? मोनेस्ट्री काय मोनेस्ट्रीचं नाव आता विसरलो. ओके चलो. तर फायनली पोचलोय कॉमिक मोनेस्ट्रीला. तर हीच दिसती मोनेस्ट्री. तर जायचं रोड कुठं नाही बघूया. वर्ल्ड हायेस्ट रेस्टॉरंट. ओके, इथंच पार्किंगला जाऊ गाडी. ओके, ह्यांना विचारू कुठनं आलं. चला, गाडी इथं लावतो आणि जातो. ओके, तर इथं आलोय कॉमिक मोनेस्ट्री पासून. वेअर आर यू फ्रॉम मॅम? France. Okay, okay, okay. I am from Mumbai. Hello. Okay. Yeah, I am traveling from solo from Mumbai from that bike. From how long? Okay. How long have you? I am traveling from last 29 days. I cover almost 5,500 kilometers. Wow. Bravo, bravo. How you feel in India? Have you? Feeling in India. What is it? Does it Feeling matlab you do you like the India? Yes. Yes. Where you gone? We've been only in Spiti. Okay, We okay. arrived in Delhi and then we drove back from Shimla to Spiti Valley and Okay. Right. What is your? Yeah, Simla. Okay, you go to Chandratal? I don't think so. No. This Is is it? our driver. Okay. Sir, to hello sir. Sir is too busy. Hello. He's looking for his key. What are you looking in your bag? A key. Okay. Key of his luggage. Okay. Thank you. Nice to meet you. Okay. Have a nice journey. ओके थँक. तर चला, पोचलो इथं मोनेस्ट्रीपाशी. आणि इथं पाहू शकताय द वर्ल्ड हायेस्ट रेस्टॉरंट. ॲल्टिट्यूड 15,049 फुटावरचं ही रेस्टॉरंट आहे. आणि त्यानंतर ना आपण मोनेस्ट्रीमध्ये प्रवेश करतोय. ओके, लई पळाय नाही पाहिजे. ओके, म्युझियम कॉमिक मोनेस्ट्री. ओके, ओपन आहे. आत व्हिडिओ नाही काढत, परमिशन नसते. ओके, काही जण काढतात. आपला कॅमेरा वगैरे घेतला, आपल्याकडं 10-12 दिवसाचा डाटा आहे, तेव्हा मी रिस्क घेत नाही अजिबात. ओके, तर मी चुकीचं गेलो होतो. ती म्युझियम आहे आणि ही मोनेस्ट्री आहे. आता मला पण माहित नाहीये, म्युझियम तर क्लोज झालंय. तर इथं आहे विचारू ह्या बाईला. कट तो कुत्र बसलंय दारातच. सर हेलो, कौन सी मोनेस्ट्री है? ये इधर ये म्यूजियम है, ये मोनेस्ट्री है. वही है क्या? मोनेस्ट्री भी और म्यूजियम भी वही है. और ये क्या है? ये क्या है? नहीं ये बिल्डिंग क्या है? ये रूम है. ओके.
मित्रांनो तो ही वर्ल्ड हायेस्ट मॉनेस्ट्री आहे आणि पाहू शकता हे वर्ल्ड हायेस्ट कॅफे. आता आपली गाडी घेतोय आणि निघतोय मी. ओके, चांगला रोड सोडून आता हिक्कीम या गावात चाललंय. इथनं ऑफ रोड आहे टोटल. तर आपण ह्या ऑफ रोडनेच खाली होता नाही आता काजामध्ये. ओके, येताना चांगल्या रोडने आलो होतो. चांगला रोडचा पण बेस्ट ऑप्शन आहे मागायला जायसाठी, पण हिक्कीम इथं खाली आलो तर परत वरती चढून यायला लागेल. त्यासाठी आपलं तिकडून इकडंच खाली निघायचं. ओके, तर हे पाहू शकताय पोस्ट ऑफिस, वर्ल्ड्स हायेस्ट पोस्ट ऑफिस. हे हिक्कीम हिमाचल प्रदेशमध्ये आहे, स्प्लिती व्हॅलीमध्ये. तर चला, इथं बोर्ड बनला आहे आणि तिथं पोस्ट ऑफिस आहे. चलो पोस्ट ऑफिस के पास चलते. किती गिअरमध्ये गाडी चालू का नाही? ओके चलो. ये मिट्टी से क्या कर रहे का? हाँ, सोना थोड़ी मिलता. सोना मिलता तो इधर का ये पहाड़ी नहीं रहता. लोगों ने खोद खोद के पहाड़ी उठा के ले जाते. क्या ढूंढ रहे? हाँ, ओके ओके, लिपाई करने के लिए क्या? मैं पुणे से, महाराष्ट्र, मुंबई. ओके चलो चलने दो. मित्रांनो तर सारवाईसाठी पहाडी माती नेतात. ओके, तर चलो आपण आलोय आता लास्ट पोस्ट ऑफिसला. ओके चलो मित्रांनो, तर फायनली पोहोचलोय लास्ट पोस्ट ऑफिस. हे भारतातील सगळ्यात उंचावलं पोस्ट ऑफिस आहे. लास्ट नाही म्हणता येणार, सगळ्यात हायेस्ट व्हायचं पोस्ट ऑफिस आहे. पाहू शकताय हिक्कीम म्हणून गाव आहे आणि पिनकोड आहे 172114. तर इथनं आपण आपल्या कुठल्या पण ब्रँचला पोस्ट करू शकतोय. तिथं हे जरी पोस्ट ऑफिस बंद असलं, समजा हे पोस्ट ऑफिस बंद दिसते, तर इथं अशी दुकान आहेत. तिथं एक दुकान आहे, तिथनं आपण पोस्ट करू शकतोय. काय अडचण नाही आहे. तिथनं घ्यायचं आणि इथं आणून टाकायचं, एवढंच आहे. बाकी चला, फायनली तुमचा भाऊ जगातल्या सगळ्यात उंच पोस्ट ऑफिसला पण पोचलेला आहे. तुम्हाला काय नाही करायचं, फॉलो करायचे, सबस्क्राईब करायचे आणि पॅशन प्रो गाडी. ओके मित्रांनो, जर तुमच्याकडे 30 सेकंद वेळ असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्ही असा दुसरे व्हिडिओ, फालतू व्हिडिओ पाहण्यासाठी किती पण वेळ वाया घालवता. तर तुमचा भाऊ पॅशन प्रो गाडीवर ऑल इंडिया फिरलेला आहे आणि आज तो कुठं आलेला आहे तर तो भारतातील सगळ्यात उंच पोस्ट ऑफिस पाहू शकता. हे हिक्कीम हिमाचल प्रदेशमधील स्प्लिती व्हॅलीमध्ये काजा या शहराच्या वरती 14,000 फुटावरचे हे पोस्ट ऑफिस आहे. इथं आलेलं आहे आणि इथनं तुम्ही तुमच्या घरी पत्र पण पोस्ट करू शकताय. तर ती पण आपली पॅशन प्रो ही गाडी घेऊन आलोय. इथं जोक नाहीये, इथं जवळपास नाही 1000पैकी फक्त 5 ते 10 लोक स्वतःची गाडी घेऊन येतात. ते पण हिमालयन, त्यांची KTM वगैरे अशा मोठ्या गाड्या येतात, BMW वगैरे, बुलेट वगैरे. पण तुमचा भाऊ पॅशन प्रो गाडी घेऊन आलेला आहे आणि ते पण जगातील सर्वात उंच पोस्ट ऑफिस पाशी. तुम्हाला काय नाही करायचं मित्रांनो, भावाला सपोर्ट करायचं. भाऊ खूप दिवसापासून बाईकवर ट्रॅव्हल करतोय. तुमच्या एका सपोर्ट किंवा एका फॉलोमुळं भावाला मोटिवेशन भेटतं. फॉलो करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा, ज्यांना फक्त मोठ्या गाड्याच पाहिजे फिरण्यासाठी. भाऊ फिरण्यासाठी फक्त जिद्द लागते, जिद्द, पॅशन लागते. पॅशन असलं तर पॅशन प्रोपर वर पण माणूस इथपर्यंत येऊ शकते. चला फॉलो करा आणि कमेंट बॉक्समध्ये हा व्हिडिओ कुठल्या आपल्या महाराष्ट्राच्या कोपऱ्यात पोचलाय तिथनं तुझ्या गावाचं नाव लिहा तुमच्या. बाय बाय मित्रांनो. तर पोस्ट ऑफिस पाहिलं तुम्ही, आता निघतो इथनं. इथला व्ह्यू दाखवतो. पाहू शकताय हे डोंगर आहे ना, ह्यो एक डोंगर आहे, ह्याच्या खाली एक डोंगर आहे. त्या डोंगरावरच्या खालनं आपण एक डोंगर आहे तिथनं आलोय, लय खालनं आलोय. तर पाहू शकता हे गाव आहे असं छोटंसं हिक्कीम म्हणून आणि हे शेवटचं नाही हायेस्ट पोस्ट ऑफिस आहे. ओके चला निघतो. ह्या एकदम स्टीप चढावून वरती घातली होती मी गाडी. ओके तर आपल्याला आता इथनं खाली जायचं. इथनं जवळपास किती किलोमीटर आहे? आपल्या अजून 15 किलोमीटर जायचे ऑफ रोडिंग करतच. ओके चला, असाच रोड आहे, असे खड्डे खुड्डे आहेत. हा हिक्कीम झाले भाऊ. आज जे माझं ठरलं होतं ते सगळं फिरून झालंय. ओके पाटीपासून आलोय मी आता. म्हणजे ते टावर दिसतोय का? टावर तर नाही दिसणार तुम्हाला. तर असं फिरत फिरत जायचे. खाली गेल्यावर काजा सिटीचा व्ह्यू दिसेल तुम्हाला, दाखवतो ते पण. थांबा थांबा थांबा, पहिलं तर मला हे खराब रोडमधनं मग कॅमेरा बंद करूनच जाय पाहिजे. ओके
चलो. किती उंच आलोय, किती खोलदारी. तिकडे खाली बघा केवढीच दिसतंय काज असेल. अच्छा गावात लयच उंच आहे भाऊ. डेंजर. तिथनं काजा सिटीचा व्ह्यू येतोय का? अख्ख्या नाही येत, पुढच्या वळणावर नाही येईल. ओके, किती उंच आलोय मी. ओके चलो. खाली पाहिलंच मला भीती वाटते इथनं पुढं. होय किती खोल आहे मित्रांनो. इथनं काजा सिटीचा व्ह्यू येतोय. तिथं आपल्या देशाचा तिरंगा आहे तो दिसतोय. पण मला इथनं चक्कर आल्यागत होती भेंडी. तुम्हाला दिसते का नाही काय माहीत, काय माहिती. पण मी आता मागं चाललोय, थोडं चक्कर आल्यागतच झाली मला. लय खोल आहे, लय खोल आहे. तुमच्यासाठी एक व्ह्यू दिसलं का? नाही दिसणार तरी पण चला जाऊया मित्रांनो. तर काजा सिटीचा व्ह्यू येतो इथनं, पाहू शकताय तुम्ही. आणि कसला खतरनाक रोड आहे इथनं. मला खरंच फोबिया आहे हाईटचा, त्यामुळं लयच हाईट आलं माझ्या चक्कर आल्यागत होतं डोकं. तसं मी तर ही पण केलं आहे बंजी जम्पिंग. पण बंजी जम्पिंगची हाईट लई कमी होती. ही हाईट लई बंजी जम्पिंगच्या 5 पट आहे हा हाईट. तर तिरंग्याचा एक फोटो काढू आपण तिथला, तो मस्त दिसतोय तिरंगा. ओके, बाकी पाहू शकता रोड. इथं मी फोटो टाकल खालनं काढलेला. कुठं होतो मी. ओके, तर गाड्या कमीच येतात, लई नाही येत इथं गाड्या. त्या रोडनीच जातं शक्यतो माघारी. ओके, इथनं येतोय का तिरंगाचा फोटो? दिसला का तुम्हाला तिरंगा? मी लई रिस्क घेतोय असं मला वाटतंय. दिसला का तुम्हाला? थांबा. ओके, बंद कर. मित्रांनो बघा ही वयची दगडी कशी इच्छा गावात. भीती वाटते मला खरंच. या लई रिस्की रोडने आलोय मी पेंटी. डावी साईड कुठं आहे? मी सगळं सरळ सरळ उजव्या साईडने चाललोय. कारण मला खरंच भीती वाटते. इतकं काय ही नाही, काय नाही त्याला, काय रेलिंग नाही, काय नाही, काय नाही. मागाशी असं झालं, मी उजव्या साईडने चाललो होतो आणि ट्रक आला. ते आपला मिनी पिकअप आलं, कॅम्पर. आला गाव आलो मी. ओके चला. लय खतरनाक रोड आहे भाऊ, म्हणजे भीती वाटती. इतक्या उंची वय ना, 2000 फूट तर वयती असेल कमीत कमी खाली. आणि वयती जिथं मी गेलो होतो ना तिथे 1 किलोमीटरच्या वयती असेल. 3000 फुटाचा फरक असेल, एवढं उंच आहे भाऊ. डेंजर भीती वाटते. जंप किती मी केली होती? जंप केली होती मी 450 फुटावरून बंजी जंप. आणि 450 आणि 2000 फूट लई लांब फरक आहे भाऊ. कप चकाळत लय भाऊ. ओके चला. डोंगराचं टेक्स्चर बघा कसलं आहे भाऊ, डेंजर. भाऊ आलोय आता खाली. आता इथनं ते दोज चांगला स्पष्ट दिसतोय. दोज म्हणजे दिसतोय चांगला, पण त्याचा कलर फिक्का झालाय जरा. नाही तर कलर चांगला असताना एकदम टकास फोटो आला असता. आता आलोय खाली बाबा, दरी दुरीपेक्षा लई खाली आलोय. ओके चलो. तर आपण पुन्हा एक राऊंड मारून आलेलो आहे. तर इथनं आपण एंट्री केली होती लँगझर या गावाकडं, आणि इकडून आपण हिक्कीम हे पोस्ट ऑफिस पाहून आलेलो आहे. आणि आता आपण इथं खाली काजाकडे जाणार आहे. ओके, अशा प्रकारचं आहे. तुम्ही एका साईडने जाऊन दुसऱ्या साईडने यायचं. जवळपास 40 किलोमीटर होत असेल सगळं मिळून. हां 40 आरामात होईल, 40पेक्षा जास्त होईल राऊंड. ओके तर चला. ते झेंडा बघा किती मस्त दिसतोय. ओके मित्रांनो, तर ते जंक्शन पासून एकदम सुसाट रोड होता. तर फास्टमध्ये आलो मी खाली. बघा खाली काय व्ह्यू आहे, वाव मित्रांनो. तर हेच ते जंक्शन आहे. इथं जर तुम्ही हे आपण लेहकडून लेच बोलतोय मनालीकडून आलो तर हा खाली जातोय, तो इकडं जातोय आपला काजाकडं. आणि हा वळती जातोय तो लांगजाकडे जातोय. म्हणजे वळती जे 3 पॉईंट आहेत तिकडे जातोय. चलो.
मित्रांनो तर आलोय आपल्या जागेवर जिथं आपल्याला कॅम्प लावायचा आहे, तिथं आपण टेंट लावून आहे आता. फायनली इथं टेंट लावतोय आज आपण. ओके, फिरून आलोय, तुम्हाला दाखवतो किती उंचावून आलो आपण. तर इथं टेंट लावूया. ओके आंटी नमस्ते. ओके ओके मित्रांनो तर फायनली आलोय वय ना खाली, तुम्ही पाहू शकताय. हा इथं दिसतंय का, इथं गेलो होतो हे वय ते, हा ह्या पॉईंटवर आता दिसतंय का, त्या पॉईंटवर ना मी डोकत होतो, त्याच्या बी अलीकडचा हा पॉईंट आहे, इकडं दिसलं का, इथनं डोकत होतो खाली. आणि खाली बघा किती खोल आहे. हे आता मी झूम केलंय, झूम आउट केलं तर पाहू शकताय चक्करच येत होती मला. जवळपास 1000 फुटाच्या वरतीच असेल हे. आणि इथं आपली गाडी आहे आता, आणि इथं टेंट लावायचं आहे. इथं फायनली पोचलोय आपण. ओके बघा इथं वॉशरूम वगैरे एकदम क्लीन आहे, काय अडचण नाही. मित्रांनो तर फायनली इथं टेंट लावलाय, टेंट लावून झालंय. ओके मध्ये तर आता मार्केट फिरायला चाललंय. गाडीचं बहुतेक ऑइल लिकेज होतंय इथनं. हा बोर्ड ले लूंगा भाई, तो ऑइल लिकेज होते. आणि इथं थांबलोय कुठं, डेकिट होमस्टे काजा, एक नंबर आहे भाऊ, तुम्ही पण या. ही अख्खी बस आहे ना, ही आपल्या महाराष्ट्रातली आलेली आहे. आणि इथं मोबाईल नंबर पण आहे, तुम्हाला जर समजा गाडी फिरायचं जमत नसेल, तुम्ही ह्या नंबरला कॉन्टॅक्ट केलं तर तुम्हाला डायरेक्ट मनालीतनं घेऊन येतील आणि माघारी पण सुटतील. एवढी फॅसिलिटी आहे. तर चला इथं लावलंय आपण. मित्रांनो तर फायनली मार्केटला चाललोय, इकडं खाली होमस्टे. तर इथनं चालतच चाललोय, लई लांब नाही आहे. तर मार्केटला जाऊन बघूया काय घ्यायची. तर माझ्याकडे काय नाही, बजेट नाही एवढं. तर बघूया, फिरून तर येऊया. मित्रांनो तर बराच वेळ चालल्यानंतर फायनली आपण पोचलोय मॉल रोडला. तर हा पाहू शकताय, मॉल रोडच म्हणते, मार्केट आहे इथलं. तुम्हाला काही खरेदी करायचं तर करू शकताय तुम्ही, बाकी व्यवस्थित सगळं. आले चला. ते पाहू शकता, हे फ्रीज मॅग्नेट वगैरे खरेदी करू शकतो मी फार पाहतो. बाकी तर दुसरं काय मला खरेदी करायचं नाही आहे. तर चला म्हणलं, हे म्हणले चाललोय मी मार्केटला आणि काय का, तर म्हणलं चला चालत जायचे, जवळच असेल पण लई लांब आहे, जवळपास 1 किलोमीटर आणलंय. ओके त्यांना काय घ्यायचे काय माहीत नाही, आपण सगळं काही पाहिजे त्याची दुकान आहेत. ओके मित्रांनो तर ब्लँकेट पाहतो एक, कारण आपल्या स्लिपिंग बॅग मधनं गावं लागते. कितने तक आहे भाई? हे सगळे ब्लँकेटचं सेक्शन आहे. ओके ह्या दुकानात पाहू शकताय, छोटू कलेक्शन मध्ये लय युनिक युनिक दिसतंय हे काय ते. पाहू शकताय कसे काय जॅकेट वगैरे पण आहेत जबऱ्या. प्राइस काय विचार पाहिजे. मित्रांनो तर खूप मोठं असं मार्केट आहे. तर मला घ्यायचंय काय ते काय नाही घ्यायचं. चला रिटर्न जातो, ते येतील मागणं जे ज्यांच्याबरोबर आलो तुम्ही. ओके मित्रांनो तर फायनली मार्केट फिरून आलोय. इथं आपली गाडी लावली एकदम सेफ, आणि इथं आपण थांबणार आहे. तर चला जरा व्हिडिओ वगैरे टाकूया, राहिलेलं काम करूया पेंडिंग. मित्रांनो तर जेवायचं संध्याकाळचं ह्या सरांनी व्यवस्था केली आज पण, तर काजामध्ये पण. तर इथं पाहू शकताय, इथं किचन आहे आणि इथं आपलं होमस्टेगत जेवायची व्यवस्था आहे. तर तिथं जेवतोय, एकदम भारी जेवण आहे. बटाट्याची आणि वाटाण्याची भाजी, त्यात ही पण आहे आपलं सोयाबीन आणि डाळ आहे. ओके मित्रांनो तर धन्यवाद त्या सरांचं, त्यांनी 2 दिवसापासून आपला पाहुणचार करतात. काल रात्री आज सकाळचा नाश्ता, आज संध्याकाळचं जेवण पण त्यांच्याकडूनच आहे. तर धन्यवाद. तर मित्रांनो तुम्ही फिरला तर तुम्हाला अशी चांगली माणसं भेटत जातात. तर काय मित्रांनो फिरत जा, एवढं काय अवघड नसतंय, फक्त मनात जिद्द पाहिजे, तुम्ही कसं पण फिरू शकताय. तर चला, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला ह्या व्हिडिओमधला कुठलं ठिकाण आवडलं सगळ्यात जास्त ते पण कमेंट करून सांगा. आणि चला बाय बाय. नवीन पाहत असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक करा व्हिडिओला सगळ्यांनी.